दादासाहेब फाळकेंनी आपल्या कल्पनेतली चंदेरी दुनिया प्रत्यक्षात साकारली आणि मराठी कलाविष्काराला रजतपट मिळाला। या वर्षीही राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी चित्रपटांचं वर्चस्व होतं। मराठी सिनेसृष्टीत या वर्षी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला। अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सादर करीत आहे 2011 चित्रभूषण पुरस्कार। झी मराठीच्या सारे ग म प मुळे गाजलेल्या उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या सुरेल आवाजाने आणि फक्कड लावणीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। आसवांची चव गोड असते, आसवांना भिवू नका। आपल्या खडतर जीवन प्रवासात याच आसवांनी आपलं पोट भरत हजारो अनाथांची आई ठरलेली माई म्हणजे सिंधुताई सपकाळ। मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रजतपटाला एक समृद्ध चरित्र देणाऱ्या या दुर्दम्य व्यक्तिमत्वाचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला। खरं सांगू का, कारण सगळ्या चित्रपटात डोळ्यासमोर आला रे। त्यामुळे बहिणाबाई एका ठिकाणी सांगते की आसवांची चव खारट असते, गोड नसते। मी बहिणाबाई जगले तिचा हात धरून चालले, पण एका ठिकाणी बहिणाबाई म्हणते की आसवांची चव खारट असते, गोड नसते, तरी तुम्ही जगा, आसवांना घाबरू नका, त्यांची काठी करून पुढे पावलं उचलायला शिका, अशी बहिणाबाई म्हणते। हे अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुन्न के उरले। कसलंय गणित, आता हुन्न के उरले नाही जीवाले इसावा, अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हासव हासव ह्यात संसाराची चव। ही चव ज्याला कळाली तो अमर झाला। हताश करणाऱ्या कठोर जीवन प्रवासातही आपलं सिनेवेड जपणाऱ्या आणि मराठी सिनेमांना आपलं आयुष्य बहाल केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। चित्रकर्मी मनोहर आचरेकर, कला दिग्दर्शक मुंबई, दिनकर द पाटील, राजा बारगीर, NS वैद्य, अविनाश ठाकूर यासारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांच्या कला दिग्दर्शनाचं काम केलं। आज ज्येष्ठ कला दिग्दर्शक मनोहर आचरेकर यांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला खूप आनंद होतो। एक अनाम व्यक्तिमत्व म्हणजे श्री ज्ञानबा चव्हाण, अरविंद लाड, रत्नाकर लाड, गिरीश कर्वे, वसंत शिंदे, व्ही बाबासाहेब, सूर्यकांत लवंदे, शरद चव्हाण, प्रकाश शिंदे, विजय देशमुख, सुरेश उदाळे अशा अनेक निपुण कॅमेरामनचे चित्रपट करून त्यांच्याकडून लाइटिंगचं त्यांनी ज्ञान मिळवलं। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्ञानबा चव्हाण, लाईटमन कोल्हापूर यांच्यासाठी। लहानपणापासून मालाताईंना अभिनयाची आवड होती आणि ते ओळखूनच की काय चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी आपल्या
मराठा तितुका मेळ व्हावा या चित्रपटात त्यांना छोट्या सईबाईचं काम दिलं. साहजिकच त्यांना पुढे वरदक्षिणा, वहिनी, गाठ पडली ठकाठका इत्यादी बालचित्रपटात बालतारका म्हणून कामं मिळू लागली. मोठी झाल्यावर त्यांनी राजा परांजपे, अनंत माने, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, दत्ता माने, कृष्णा पाटील, राजदत्त, यशवंत पेटकर यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या अनेक चित्रपटात सहनायिका म्हणून कामे केली. सोयरीक या चित्रपटाच्या त्या नायिका होत्या. आजही काही चित्रपटात त्या काम करत आहेत. निरनिराळ्या नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी अक्षरशः शेकडो बक्षिसं मिळवली आहेत. अशा या मालाताईंना आज चित्रकर्मी पुरस्कार देताना आम्हाला सारखा अभिमान वाटतो. स्टील फोटोग्राफीमध्ये पारंगत झालेल्या लोकेंनी लवकरच स्वतंत्रपणे काम करायचं ठरवलं. लोके यांनी रसिक चित्रचं थांब लक्ष्मी कुंकू लावते, सती चव्हाण, कुंकवाचा करंडा, दाम करी काम असे बहुतेक चित्रपट, तर महेश कोठारेंचे दे दणादन, धडाकेबाज, माझा छकुला असे बरेचसे चित्रपट आणि अरविंद सामंत यांचा थरथराट, जीवलगा, बजरंगाची कमाल इत्यादी चित्रपट छायांकित केले आहेत. त्यांनी जास्तीत जास्त चित्रपट केले ते दादा कोंडके यांच्या समवेत. छायाचित्रकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आज त्यांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित केले गेले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात नारायणजी फडके यांच्यासाठी. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र इत्यादी 3000 पुस्तके, त्याशिवाय अत्यंत जुनी दुर्मिळ अशी हिंदी, मराठी आणि इंग्रजी मासिकही त्यांनी जमा केली आहेत. हिंदी, मराठी आणि इंग्रजी, तामिळ सिनेमांच्या 1932 पासूनच्या तब्बल 9000 बुकलेट्सचा त्यांच्याकडे भव्य संग्रह आहे. एवढंच काय, पण 1935 पासूनच्या चित्रपटांचे जवळजवळ 3000 फोटो त्यांच्याकडे संग्रहित आहेत. चित्रपट इतिहासाच्या अभ्यासूंसाठी तो 1 लाख मोलाचा खजिना आहे असं म्हणावं लागेल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची दखल घेतली, तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेनेही त्यांना सन्मानित केलं आहे. आज आपण त्यांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करत आहोत. त्यांचं त्रिवार अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात नारायणजी फडके यांच्यासाठी. विजय कदम, प्रदीप पटवर्धन आणि पंढरीनाथ कांबळे एकाच रंगमंचावर एकत्र आले की काही विचारायलाच नको. मराठी चित्रपटांच्या पायरेटेड सीडीजवर ह्यांनी केलेला फार चांगलाच रंगला. बघतोय रिक्षावाला पासून रसिकाच्या लग्नाला सगळ्या सीडी आहेत आपल्याकडे. बोला. बाबूजी नाही, बापूजी त्यांनी कधी गाणी केली मराठी? आईला आपल्याकडे ना आल्या अजून. तुम्हाला सांगतो साहेब, लगेराव मुन्ना भाई नंतर शक्य होईल तिकडं तिकडं त्या शिडीवर बापूंचं नाव लिहिलं आणि जाम शिड्या विकल्या. लय शिड्या विकल्या मी आणि नवीन बाईक घेतली, शिडी 100. मराठी पिक्चरवर फार ना आपलं खर्च पाणी सुटतं साहेब. बस हो ना. मग त्या निर्मात्याने जो काय खर्च केला तो कधी सुटणार? मी तेच म्हणतो, चूक आहे त्यांची, ही चूक आहे. ते कशाला ते फिल्मवर वगैरे सिनेमा करायचा? अरे सीडीवर करा ना, सीडीवर करा सिनेमा. आपण 40% अर्धा पर्सेंटेज देतो त्यांना. बोला. आणि तुम्हाला सांगतो, हे बघा, ह्या 2 सीडी आहेत ना, या आता अजून ते सिनेमे रिलीज पण व्हायचे आहेत. डायरेक्ट एडिटिंग रूम मधनं आपल्याकडे आले आहेत. बोला. सीडीचा आणि बायका मुलांचा काय संबंध? नाही, कसं आहे, बायका मुलांना आपण चित्रपटगृहात घेऊन बसल्यानंतर चित्रपट बघताना तुमच्या पायावर घुस गेले, तुम्ही कधी अनुभवलंय? आणि मल्टिप्लेक्स मध्ये अख्ख्या कुटुंबाला घेऊन जायचं ना, तोंडाला फेस होतो, पर्सनल लोन काढावं लागतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार सोहळा असाच अधिकाधिक रंगत जाणार आहे.